Today we have seen the types of attribute. Okay, now see the what is an attribute. Entities are represented by means of their properties called an attribute. All attribute have values. For example, student entity may have name, class and age ॲज अ ॲट्रिब्यूट, जे की आपण काय करतो आहे, एंटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ देअर प्रॉपर्टीज. म्हणजे काय करतो आहे, आपण एक सिंगल एंटिटी घेतो आहे. त्या सिंगल एंटिटी घेतल्याच्या नंतर आपण काय करतो आहे, सिंगल एंटिटी जर स्टुडंटची एंटिटी जर आपण घेतली तर आपण त्यामध्ये काय करतो आहे, स्टुडंटच्या एंटिटीमध्ये काय करतो आहे, आपण रोल नंबर असेल, ॲड्रेस असेल, नेम असेल, म्हणजे त्या रिलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, an attribute instance in a particular property of an individual entity instance. म्हणजे काय होते आपला, जे की आपण एक इंडिव्हिज्युअल घेतोय. म्हणजे काय एंटिटीज म्हणजे काय म्हणतो आपण, अँड एंटिटी इज रिप्रेझेंटेड बाय अ सेट ऑफ ॲट्रिब्यूट. म्हणजे आज एंटिटी कशी तयार होते, पूर्ण सेटचा म्हणजे सेट ऑफ ॲट्रिब्यूटची मिळून काय होते, आपली एंटिटी तयार होते. पण ॲट्रिब्यूट कशाला म्हणतोय, अँड ॲट्रिब्यूट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ गिवन एंटिटी. म्हणजे काय असणार आहे, त्या रिलेटेड, त्या एंटिटीच्या रिलेटेड जेवढे ॲट्रिब्यूट्स असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट म्हणतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असू शकतं, जे की आपण ॲट्रिब्यूट इज रिप्रेझेंटेड बाय द ओवेल. जे की ॲट्रिब्यूट आहेत ते कशामध्ये रिप्रेझेंट करतो आहे, ओवेल इज रिप्रेझेंटेड बाय द ॲट्रिब्यूट. ओके, मग त्यामध्ये काय करणार आहे आपण, पुन्हा काय करतो आहे, म्हणजे जर आपण ॲट्रिब्यूट रिप्रेझेंट करतो आहे, म्हणजे काय करतो आहे, जर आपल्याकडे स्टुडंट एंटिटी आहे तर आपण काय करतो आहे, स्टुडंटच्या रिलेटेड क्लास असेल, एज असेल, नेम असेल, दिस इज अ ॲट्रिब्यूट फॉर अ स्टुडंट. म्हणजे जर कस्टमर असेल तर कस्टमर नेम, जर डिपार्टमेंट असेल तर डिपार्टमेंटमध्ये काय घेऊ शकतो आपण, फिजिक्स डिपार्टमेंट आहे, केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे, मॅथ्स डिपार्टमेंट आहे. पण यामध्ये काय करतो आहे, फक्त डिपार्टमेंट घेतो आहे. पण डिपार्टमेंटमध्ये काय करतो आपण, वेगवेगळे ॲट्रिब्यूट घेतो आहे. फर्स्ट इज अ फिजिक्स डिपार्टमेंट, फिजिक्स नंतर केमिस्ट्री डिपार्टमेंट, सेकंड इज अ मॅथ्स डिपार्टमेंट. म्हणजे इथे काय होतं आहे, प्रत्येक डिपार्टमेंट वाईजचे डिपार्टमेंटचे काय करतो आपण, इथे एंटिटी तयार करतो, सॉरी ॲट्रिब्यूट आहेत आपल्याकडे. ओके, नाव सी द टाइप्स ऑफ ॲट्रिब्यूट. देअर आर 5 types of attribute. First, attribute associated with an entity set may be following types. There are 5 types. First is a simple attribute, second is a composite attribute, third is a single value attribute, fourth is a multi value attribute and fifth is a derived attribute. बघा आता आपल्याकडे ॲट्रिब्यूटचे किती टाइप्स आहे, 5 टाइप्स आहे. नाउ सी द फर्स्ट इज अ सिंपल ॲट्रिब्यूट. आता आपण सिंपल ॲट्रिब्यूट कशाला म्हणणार आहोत ते बघणार आहोत. सिंपल ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर. हियर ऑल द ॲट्रिब्यूट आर सिंपल ॲट्रिब्यूट ॲज दे कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर. म्हणजे काय असणार आहे, आपला जो सिंपल ॲट्रिब्यूट आहे किंवा आपण त्यालाच काय म्हणू शकतो, सिंगल ॲट्रिब्यूट पण म्हणू शकतो आहे. म्हणजे काय होतं आहे, सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट काय म्हणतो आहे, म्हणजे दे आर कॅपेबल ऑफ अ स्टोरिंग सिंगल व्हॅल्यू. म्हणजे काय होणार आहे, जो आपला सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आहे तो काय करतो आहे, फक्त सिंगल इन्फॉर्मेशन, फक्त सिंगल व्हॅल्यू इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आहे, त्याला काय म्हणतो आपण, सिंपल ॲट्रिब्यूट म्हणतो आहे. ओके, म्हणजे काय असू शकतं, अ सिंपल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट इज अ जस्ट ॲट्रिब्यूट दॅट कॅन नॉट बी इन टू एनी पार्ट. म्हणजे त्यामध्ये काही पार्ट असणार आहे का, नाही, फक्त त्यामध्ये काय आहे, सी द एक्झाम्पल ऑफ अ सिंपल ॲट्रिब्यूट. क्लास, स्टुडंट आहे, स्टुडंट इज अ एंटिटी अँड स्टुडंटचा क्लास आहे, दिस इज अ सिंपल ॲट्रिब्यूट. इथे काय असू शकतं, नेम असू शकतो, आय डी असू शकतो, ॲड्रेस असू शकतं, दिस इज अ एक्झाम्पल फॉर अ सिंपल ॲट्रिब्यूट. ओके, नाउ सी द सेकंड पॉईंट, कंपोजिट ॲट्रिब्यूट. आपण आता कशाला म्हणतोय ते बघणार आहोत. कंपोजिट ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट्स विच आर कंपोज्ड of many other simple attribute. The attribute name, address are composite attribute as they are composed of any other simple attribute. बघा आता आपण कंपोजिट ॲट्रिब्यूट कशाला म्हणतोय बघा, इफ अन ॲट्रिब्यूट इज अ ग्रुप ऑफ प्रॉपर्टीज. म्हणजे काय असणार आहे, ग्रुप ऑफ प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याला काय म्हणतो आपण, कंपोजिट ॲट्रिब्यूट म्हणू शकतोय. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय म्हणते मी, जसं मी सांगितलं आहे तुम्हाला, इफ अन ॲट्रिब्यूट इज अ ग्रुप ऑफ प्रॉपर्टीज इट इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट. म्हणजे काय, ग्रुप ऑफ प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याला काय म्हणतो आपण, कंपोजिट ॲट्रिब्यूट म्हणू शकतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं शकतं बघा,
नेम अँड ॲड्रेस आर द कंपोजिट ॲट्रिब्यूट ॲज दे आर कंपोज मेनी अदर सिम्पल ॲट्रिब्यूट. म्हणजे बघा ॲड्रेस पण काय आहे, ॲड्रेस इज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट ॲज इट इज अ ग्रुप ऑफ अ सब प्रॉपर्टीज सच ॲज हाऊस नंबर, एरिया, सिटी, स्टेट, कंट्री. दिस इज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट. म्हणजे काय होतं आहे, जो आपला सी द डायग्राम ऑफ अ कंपोजिट ॲट्रिब्यूट. ओके, स्टुडंट आहे, स्टुडंटचं नेम घेतले, नेम पण काय होतं आहे आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेममध्ये काय होतं ते सब डिवायडेशन होते. म्हणजे कंपोजिट ॲट्रिब्यूट काय होतं आहे, कंपोजिट ॲट्रिब्यूट ॲज इट इज अ ग्रुप ऑफ सब प्रॉपर्टीज. म्हणजे काय असणार आहे, जर आपला फर्स्ट नेम घेतलं, आपण जर नेम घेतलं तर नेममध्ये काय होतं आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड मिडल नेम. दिस इज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट. त्यानंतर एरिया घेतला किंवा स्टुडंटचा ॲड्रेस घेतला तर ॲड्रेसमध्ये पण काय होतं आहे पुन्हा address is a composite attribute as it is a group of sub properties such as street, city, country, state, house number, area, state. त्यामध्ये काय आहे, आपण काय करतोय पुन्हा त्याला काय करतोय कंपोजिट करतोय. म्हणजे सब डिवायडेड होतोय. आपला जो ॲड्रेस आहे तो किती पार्टमध्ये डिवाइड होतोय पुन्हा, सिटी असेल, कंट्री असेल, स्टेट असेल, हाऊस असेल, एरिया असेल. म्हणजे त्याला काय होतं तो सब डिवायडेशन होते. त्याला काय म्हणतो आपण कंपोजिट ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, नाऊ सी द सेकंड पार्ट इज अ मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके, आता आपण मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कशाला म्हणणार आहोत बघणार आहोत. मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट विच कॅन टेक मोर दॅन वन व्हॅल्यू फॉर अ गिवन एंटिटी फ्रॉम अ एंटिटी सेट. म्हणजे बघा आपण मल्टी व्हॅल्यू कशाला म्हणतोय बघा, फॉर एक्झाम्पल काय असू शकतं, मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कशाला म्हणतोय बघा, मल्टी व्हॅल्यू इफ दे आर कॅपेबल फॉर स्टोरिंग मल्टी व्हॅल्यू. म्हणजे काय करतोय तो मल्टिपल व्हॅल्यू जिथे स्टोअर करतोय त्याला काय म्हणतो आपण मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असू शकतं, स्टुडंट जर आहे आपल्याकडे, देन द ॲट्रिब्यूट रोल नंबर आहे किंवा स्टुडंट आहे किंवा त्या स्टुडंटच्या रिलेटेड जेवढी इन्फॉर्मेशन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट विच कॅन टेक मोर दॅन वन व्हॅल्यू फॉर अ गिवन एंटिटी फ्रॉम अ एंटिटी सेट. The attribute mobile number and email ID are the multi-value attribute as they can take more than one value for a given entity. Now see the diagram of a multi-value attribute. Okay, बघा फॉर एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे, स्टुडंट आहे बघा, इथे तुम्हाला डायग्राम दिसते बघा, स्टुडंट आहे, स्टुडंटचं काय आहे मोबाईल नंबर आहे. तर मोबाईल नंबर जो आहे, मोबाईल नंबर प्रत्येकाकडे एकच आहे का नाही, सगळ्यांकडे आता अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे आपण काय करतोय, जो स्टुडंट आहे तो काय करतोय इथे मल्टिपल सब्जेक्ट किंवा मल्टिपल काय करतोय कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकतो किंवा मल्टिपल कार्ड घेतोय. तो एक जिओचं असेल, एक आयडियाचं असेल, एक वडाफोनचं असेल. म्हणजे काय करतोय एकच स्टुडंट काय करतोय मल्टिपल कार्ड काय करतोय मल्टिपल मोबाईल फोन किंवा मल्टिपल कॉन्टॅक्ट नंबर काय आहेत त्याचे आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, मग फॉर एक्झाम्पल असं पण असू अजून दुसरा पण आपण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो बघा, ॲट्रिब्यूट सब्जेक्ट कॅन होल्ड मल्टिपल व्हॅल्यू ॲज द स्टुडंट कॅन स्टडी मल्टिपल सब्जेक्ट. म्हणजे काय करतोय बघा, आपल्याकडे सब्जेक्ट आहे पण काय करतोय स्टुडंटला काय दिलं आपण सब्जेक्ट दिला, पण तो काय करतोय प्रत्येक सब्जेक्टचा, म्हणजे जर आपल्याला कम्प्युटर सायन्सला जर 2 पेपर असतील तर आपण काय करतोय प्रत्येक स्टुडंट काय करतोय 2 सब्जेक्टचा अभ्यास करतोय. म्हणजे तो काय झाला आहे फक्त कम्प्युटर सायन्स काय झाला आहे आपला सब्जेक्ट झाला आहे, पण त्या कम्प्युटर सायन्समध्ये काय झालं आहे 2 पेपर आहे, पेपर 1 अँड पेपर 2. म्हणजे काय झालं आहे त्याचं मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. दिस इज अ एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल फॉर अ मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके, नाऊ सी डिराईव्ह ॲट्रिब्यूट. आता सेकंड काय आहे आपला डिराईव्ह ॲट्रिब्यूट. आता आपण डिराईव्ह ॲट्रिब्यूट कशाला म्हणणार आहोत बघत आहोत. डिराईव्ह ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट विच कॅन बी डिराईव्ह फ्रॉम फॉर अदर ॲट्रिब्यूट. दे ॲट्रिब्यूट एज डिराईव्ह ॲट्रिब्यूट ॲज इट कॅन बी डिराईव्ह फ्रॉम द ॲट्रिब्यूट डेट ऑफ बर्थ. म्हणजे बघा डिराईव्ह ॲट्रिब्यूट आपण कशाला म्हणतोय बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, स्टोअर ॲट्रिब्यूट आर दोज ॲट्रिब्यूट विच इज फिजिकली स्टोअर इन अ डेटाबेस. म्हणजे काय होतं आपला फिजिकली जो काय होतं आपल्या डेटाबेसमध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोअर राहते त्याला काय म्हणतो आपण डिराईव्ह ॲट्रिब्यूट म्हणतोय. फॉर एक्झाम्पल बघा, द ॲट्रिब्यूट एज इज अ डिराईव्ह ॲट्रिब्यूट ॲज इट द कॅन बी डिराईव्ह फ्रॉम द ॲट्रिब्यूट DOB. म्हणजे काय होणार आहे बघा, आपलं जे डेट ऑफ बर्थ असणार आहे. फॉर एक्झाम्पल डिराईव्ह ॲट्रिब्यूटचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे बघा, जर आपल्या स्टुडंटला प्रत्येकाला काय आहे डेट ऑफ बर्थ आहे. म्हणजे काय म्हणू शकता बर्थ डेट कॅन नॉट बी डिराईव्ह फ्रॉम द एज ऑफ अ स्टुडंट. म्हणजे काय होते बघा, स्टुडंटचं एज काय आहे फर्स्ट इयरला किती आहे, म्हणजे आपण काय करतो आपल्या डेटाबेसमध्ये काय होतं आहे चेंज होऊ शकत आहे तिथे. कसे तर बघा,
फर्स्ट इयरला किती एज आहे 18 आहे, पुन्हा सेकंड इयरला गेलात त्याच्या एजमध्ये काय होतं आहे चेंज होतं आहे. म्हणजे काय होतं आहे डेट ऑफ बर्थ फिक्स राहते पण तुमचं एज काय होतं आहे तिथे इन्क्रीमेंट होतं आहे. म्हणजे काय होतं आहे वाढत जाते. फर्स्ट इयरला जर 80 असेल तर सेकंड इयरला किती होतं 19, पुन्हा थर्ड इयरला 20, पुन्हा PGला 21. म्हणजे असं काय होतं तुमचं एज वाढत जाते. तर ते काय होतं तुमच्या डेटाबेसमध्ये काय होतं तर फिजिकली काय होतं आहे स्टोअर इन द डेटाबेस. म्हणजे जी इन्फॉर्मेशन असणार आहे रिलेटेड टू तुमची एज ती काय होते तिथे चेंज होते. त्याला काय म्हणतो आपण डिराईव्ह ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, नाव सी द की ॲट्रिब्यूट. Key attribute are those attribute which can identify an entity uniquely is an entity set. बघा आता आपण की ॲट्रिब्यूट कशाला म्हणतोय बघा, जे की आपण जसं की आपण बघितलंय बघा, द ॲट्रिब्यूट रोल नंबर इज अ की ॲट्रिब्यूट ॲज इट कॅन आयडेंटिफाय एनी स्टुडंट युनिकली. म्हणजे काय बघा रोल नंबर जो असणार आहे तो काय असणार आहे आपला की ॲट्रिब्यूट असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय डिवायडेशन करतोय का नाही करत आहे. म्हणजे काय द की ॲट्रिब्यूट काय असणार आहे आपला एखाद्याचं नेम असू शकतं किंवा रोल नंबर. म्हणजे त्याला काय म्हणतोय आपण की ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, म्हणजे जो आपला की ॲट्रिब्यूट आहे की ॲट्रिब्यूट इज रिप्रेझेंटेड बाय द अंडरलाईन. म्हणजे जो तुमचा की ॲट्रिब्यूट आहे रोल नंबर इज अ की ॲट्रिब्यूट. मग आपण की ॲट्रिब्यूट कशाने रिप्रेझेंट करतोय बघा डबल ओवेलमध्ये काय करतोय आपण की ॲट्रिब्यूट काय करतोय एका अंडरलाईनमध्ये काय करतोय रिप्रेझेंट करतोय. त्याला काय म्हणतो आपण की ॲट्रिब्यूट म्हणतोय. ओके, म्हणजे रोल नंबर असेल ID असेल जिथे आपण स्ट्रॉंग एंटिटीचं एक्झाम्पल घेतलं होतं ते काय आहे आपलं की ॲट्रिब्यूट आहे. ओके, नाव सी द सेकंड पार्ट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिलेशनशिप. आता बघा रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिलेशनशिपमध्ये काय असणार आहे द डिग्री ऑफ रिलेशनशिप इज द नंबर ऑफ एंटिटी टाईप दॅट पार्टिसिपेट इन द रिलेशनशिप. मग इथे काय असू शकतं म्हणजे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिलेशनशिप म्हणजे काय होतं आपल्याला म्हणजे आपल्याला 2 टाईप्स दिलेले असतील रिलेशनशिपचे जे की काय करतोय A relationship is defined as the association among several entities. म्हणजे काय असू शकतं बघा इट कनेक्ट्स 2 or more entity into a relationship. म्हणजे काय असू शकतं जे की काय होती तुमची रिप्रेझेंटेशन ऑफ अ रिलेशनशिप काय सांगते इट कनेक्ट 2 or more entities into the relationship. म्हणजे काय होतं एक किंवा त्याच्यापेक्षा 2 रिलेशन काय होतात कनेक्ट होतात त्याला काय म्हणतो आपण रिलेशनशिप म्हणतोय. ओके, इट इज रिप्रेझेंटेड बाय द डायमंड. जे की आपले रिलेशनशिप जे आहे आपण आधीच बघितलंय रिलेशनशिप कशाने इंडिकेट करतोय आपण कशाने रिप्रेझेंट करतोय तर डायमंडनी रिप्रेझेंट करतोय. ओके, नाव सी the most common relationship in a ER model. First is a binary and second is a ternary. Okay, now see the first is a binary relationship. बघा आता बायनरी रिलेशनशिप आपण कशाला म्हणतोय ते बघणार आहोत. A binary relationship is when 2 entities participate and is the most common relationship degree. म्हणजे काय करतोय बघा आपण बायनरी रिलेशनशिप कशाला म्हणतोय बघा बायनरी रिलेशनशिपच काय करते आपले म्हणजे 2 पार्टिसिपेंट असेल किंवा 2 entities can be 1 to 1 किंवा each value is a first entity there is a 1 value in the second entity. म्हणजे बायनरी रिलेशनशिप काय करतो आपल्याला 1 किंवा 2 एंटिटीमध्ये काय करतो आपण त्याला रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणतो आपण बायनरी रिलेशनशिप म्हणतोय. ओके, नाव सी द एक्झाम्पल ऑफ अ बायनरी रिलेशनशिप. इथे असं पण म्हणू शकते मी स्टुडंट रिलेशनशिप टू कोर्स. म्हणजे प्रत्येक स्टुडंटची जी रिलेशन असणार आहे ते कशासोबत असणार आहे कोर्ससोबत असणार आहे त्याला काय म्हणतो आपण बायनरी रिलेशनशिप म्हणू शकतोय. ओके, बघा एंटिटी कशामध्ये एंटिटी कोणती आहे आपले स्टुडंट इज अ एंटिटी अँड कोर्स इज अ एंटिटी. ओके, पण त्याचं रिलेशन जे आहे ते कशासोबत आहे त्या डिपार्टमेंटसोबत असणार आहे कोणाचं तर त्या स्टुडंटचं. ओके, म्हणजे स्टुडंटचं रिलेशन कोणासोबत आहे डिपार्टमेंटसोबत आहे तो काय करतो त्या कोर्सला ॲडमिशन घेतो आहे. म्हणजे हे काय झालं आपलं बायनरी रिलेशनशिप झालं. ओके, मग त्यामध्ये पण काय असणार आहे आपल्याला 1 to 1 1 to many रिलेशनशिप असणार आहे. ओके, आपण ते नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहोत. Then second is a ternary relationship. A ternary relationship is when 3 entities participate in the relationship. म्हणजे काय होते बघा इथे पण सेम आहे जे की आपण काय करतो 3 पार्टिसिपेट इन द रिलेशनशिप. टर्नरीमध्ये काय होते आपण बघा बायनरीमध्ये काय होतं तर कॅन 1 to 1 फॉर ईच व्हॅल्यू इन द फर्स्ट एंटिटी देर इज अ 1 व्हॅल्यू इन द सेकंड एंटिटी. पण इथलं काय होतं आहे टर्नरी रिलेशनशिपमध्ये काय होतं आहे म्हणजे 3 एंटिटी पार्टिसिपेंट इन द रिलेशनशिप. म्हणजे आपले जे टर्नरी रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये काय होतं 3 एंटिटीज काय होत आहेत रिप्रेझेंट होतात. ओके, नाव सी
डॉक्टर प्रिस्क्राईब द मेडिसिन म्हणजे काय करतोय, डॉक्टर पेशंटला काय करतोय, डॉक्टर इज अ एंटिटी, फर्स्ट एंटिटी, पेशंट इज अ सेकंड एंटिटी अँड मेडिसिन इज अ थर्ड एंटिटी. पण रिलेशनशिप कोणासोबत आहे बघा, डॉक्टर प्रिस्क्राईब द पेशंट म्हणजे काय करतोय, डॉक्टर जो आहे तो काय करतोय, प्रिस्क्राईब देतोय म्हणजे काय करतोय, तो प्रिस्क्रिप्शन देतोय, तो काय करतोय, पेशंटला प्रिस्क्रिप्शन देतोय, कशाचं देतोय, तर मेडिसिनचं देतोय. म्हणजे दिस इज एक्झाम्पल फॉर अ टर्नरी रिलेशनशिप. ओके, नाव सी द सेकंड पॉईंट इज अ मॅपिंग कार्डिनलिटी. आता मॅपिंग कार्डिनलिटी आपण कशाला म्हणतोय बघणार आहोत. Mapping cardinality defines relation between number of entities is one entity set within the number of entity to the other entity set. म्हणजे काय असणार आहे बघा मॅपिंग कार्डिनलिटीमध्ये, जे की आपलं काय आहे, वन एंटिटी सेट कशामध्ये रिप्रेझेंट असणार आहे आपला मॅपिंग कार्डिनलिटीमध्ये, जे की वन एंटिटी सेट इथे सांगतोच आहे बघा, रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ एंटिटीज, वन एंटिटी सेट इज द सेट विथ द नंबर ऑफ एंटिटी टू द अदर एंटिटी सेट. म्हणजे काय होणार आहे, वन एंटिटी जी प्रेझेंट असणार आहे तीच काय असणार आहे, सेकंड एंटिटी पण आपल्याकडे असू शकते, त्याला काय म्हणतो आपण मॅपिंग कार्डिनलिटी म्हणतोय. ओके, देर आर 4 टाइप्स ऑफ अ मॅपिंग कार्डिनलिटी. फर्स्ट इज अ 1 to 1, सेकंड इज अ 1 to many, थर्ड इज अ many to 1 अँड लास्ट इज अ many to many. ओके, नाउ सी द फर्स्ट इज अ 1 to 1. आता आपण 1 to 1 रिलेशन कशाला म्हणतोय बघा, ॲज इट्स नेम इम्प्लाइज it maps one entity of the first entity set with another one in the second one entity set. बघा इथे काय होते, जो आपला वन एंटिटी सेट आहे त्याला काय म्हणतो आपण, जर की 1 to 1 रिलेशन काय होणार इथे आपले एक रिप्रेझेंट होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, in this below image, this is a depicted that one entity from the entity set is associated with the most of the one entity of the other one entity set B. म्हणजे काय असणार आहे इथे, एकच एंटिटी आहे, वन एंटिटी इज डिपेंड ऑन द अनादर म्हणजे असोसिएटेड विथ द अनादर एंटिटी. ओके, in a single instance of an entity is connected with one instance of another entity. म्हणजे बघा आपल्याकडे काय दिलं, एक्झाम्पल बघायचं, अ कस्टमर हॅज ओनली वन आय डी. म्हणजे काय करतोय आपण, एका कस्टमरला काय करतोय, एकच आय डी रिप्रेझेंट करतोय. नाही, सी द डायग्राम ऑफ अ वन एंटिटी सेट. बघा काय इथे 1 to 1 मॅपिंग. आता कंट्री आणि कॅपिटल दिले आपल्याला, आपण काय करतोय, एका जसं की मी आता तुम्हाला आधीच सांगितलंय, वन कस्टमर, अ कस्टमर हॅज अ ओनली वन आय डी. म्हणजे काय करतोय आपण, एका स्टुडंटला काय करतोय, एकच आय डी काय करतोय, रिप्रेझेंट करतोय, त्याला काय म्हणतोय आपण 1 to 1 रिलेशन म्हणतोय. जर आपण इथे जर प्रत्येक स्टुडंटला वेगवेगळं जर दिलं असतं तर त्याला काय म्हटलं असतं आपण, 1 to many म्हटलं असतं. पण आपण काय करतोय, एका स्टुडंटला काय करतोय, एकच एंटिटी हे काय करतोय, देतोय. म्हणजे ते काय झालंय आपलं 1 to 1 रिलेशन झालंय. ओके, बघा कंट्री अँड कॅपिटल म्हणजे काय होतंय, कंट्री आणि कॅपिटलमध्ये काय होतंय बघा, एका कंट्रीमध्ये काय होतंय, एका कंट्रीला एकच राजधानी असणार आहे. म्हणजे जे आपण काय करतोय बघा, प्रत्येक कंट्रीला आहे, प्रत्येक याच्या वाईज काय होतंय, कंट्रीला, एका कंट्रीला काय करतोय आपण, एकच राजधानी. जर आपलं फॉर एक्झाम्पल काय आहे, महाराष्ट्राची राजधानी बघितली तर एक असणार आहे मुंबई आणि महाराष्ट्राची. जे की आपण काय करतोय इथे, स्टेट आणि आपली राजधानी जी आहे प्रत्येकाला काय असणार आहे, एकच असणार आहे. ओके, म्हणजे काय आहे, कंट्री आणि कॅपिटलमध्ये काय असणार आहे, एका राज्याला काय करतोय आपण, एकच राजधानी काय करतोय, देतोय. म्हणजे काय झालं इथे 1 to 1 मॅपिंग झालं आहे. फॉर एक्झाम्पल इथे काय असू शकतं, फॉर एक्झाम्पल आम्ही असं पण म्हणू शकते, वन कस्टमर, एक कस्टमर आहे त्याला काय करते, फॉर एक्झाम्पल कंट्रीच्या याच्यामध्ये काय करतो आपण, कस्टमर घेतोय आणि कॅपिटलच्या तिथे काय घेतोय आपण, आय डी घेतोय. पण आपण काय करतोय, एका कस्टमरला काय करतोय, एकच आय डी काय करतोय, देतोय. म्हणजे ते काय झालं आपलं 1 to 1 मॅपिंग झालंय. ओके, नाउ सी द सेकंड इज अ 1 to many रिलेशन. आता आपण 1 to many रिलेशन कशाला म्हणतोय बघा, अन एंटिटी फ्रॉम सेट ए कॅन बी अलाइन with more than one entity from set B, but an entity from set B can be associated with a limit of one entity. म्हणजे काय असणार आहे बघा, 1 to many रिलेशनशिपमध्ये काय होते, एक जो आहे म्हणजे वन इज डिपेंड ऑन द अनादर. म्हणजे काय असणार आहे, धिस 1 to many रिलेशनशिप इज डिफाईन्ड ॲज द बिटवीन 2 टेबल्स. म्हणजे इथे काय होतं, आपण 2 टेबल्स घेतोय, सेट ए अँड सेट बी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नाव सी द एक्झाम्पल,
अ कस्टमर मे प्लेस मेनी ऑर्डर बट मेनी कस्टमर डू नॉट प्लेस एन ऑर्डर. म्हणजे काय होते बघा, 1 to many म्हणजे एक कस्टमर काय करतोय, नंबर ऑफ टाइम्स ऑर्डर देऊ शकतोय. जसं की आपण काय करतोय, झोमॅटोनून जर मागवायचं असेल तर आपण एकदाच मागवतो का नाही, आपल्याला जर जेव्हा इच्छा झाली तेव्हा काय करतो आपण मागवू शकतोय. म्हणजे काय करतोय, एक कस्टमर आहे तो काय करतो, मेनी टाइम्स काय करतो, त्याला एकच हे करतोय का, तो जे पण आपल्याला खायची इच्छा असेल तो एकच मागवतोय का, पिझ्झा पण मागवतोय, डोसा पण मागवतोय. म्हणजे काय करतोय, एक कस्टमर काय करतोय, मेनी प्रोडक्ट काय करतोय, तो घेतोय. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, 1 to many रिलेशनशिप म्हणतोय. ओके, बघा म्हणजे A1 आहे, A1 काय करतोय, B1 आणि B2 म्हणजे काय करतोय, मी पिझ्झा पण मागवते आणि बर्गर पण मागवते. म्हणजे A1 एम्प्लॉई काय करतोय, पिझ्झा पण मागवतोय ॲज वेल ॲज बर्गर पण मागवतोय. पुन्हा A2 काय करतोय, वडापाव पण मागवतोय, त्यानंतर काय करतोय, इडली डोसा पण मागवतोय. म्हणजे काय करतोय, इथे काय करतोय, एकच पर्सन 2 आयटम मागवतोय, त्याला काय म्हणतो आपण, 1 to many रिलेशनशिप म्हणतोय. ओके, नाऊ सी द थर्ड पॉईंट, मेनी टू वन. आता आपण मेनी टू वन कशाला म्हणतोय बघा, मोर दॅन वन एंटिटी from set A could be paired with a maximum of one entity from set B, but more than one entity from set B can be paired with a maximum of one entities from set B. म्हणजे काय असणार आहे, मेनी टू वन. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मेनी टू वन म्हटल्याच्यानंतर काय असणार आहे, इथे आपलं एक्झाम्पल कसं असणार आहे, फॉर एक्झाम्पल मेनी कस्टमर मे प्लेस वन ऑर्डर. म्हणजे काय होते बघा, आपल्याकडे इफ अ सिंगल इन्स्टन्स ऑफ द सेकंड वन एंटिटी इज कनेक्टेड विथ मोर दॅन वन इन्स्टन्स ऑफ द फर्स्ट एंटिटी. म्हणजे काय होते बघा, मेनी कस्टमर मे प्लेस वन ऑर्डर. म्हणजे काय आहे, आपल्याकडे नंबर ऑफ कस्टमर आहेत किंवा आपल्या औरंगाबादमध्ये काय आहेत, नंबर ऑफ पर्सन आहेत, पण ते काय करतात, प्रत्येकजण काय करतोय, मेनी टू वन. म्हणजे काय करतोय, मेनी पीपल आहे ते काय करतात, एकच ऑर्डर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आज जर कोणती तरी ऑफर जर आपल्याला एखाद्या ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मॅशो ॲप असेल, जे पण ॲप असणार आहे, त्यांनी जर आपल्याला फ्रीमध्ये कोणती ऑर्डर दिली तर काय करतात, मेनी कस्टमर म्हणजे जेवढे कस्टमर आहेत ते काय करतात, एकच ऑर्डर काय करतात, ऑर्डर करतात. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, मेनी टू वन रिलेशनशिप म्हणू शकतो. ओके, एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट. बघा, एक डिपार्टमेंट आहे पण त्या डिपार्टमेंटमध्ये काय करतात, नंबर ऑफ एम्प्लॉई काय करतात, वर्क करतात. म्हणजे ते कोणतं रिलेशन झालं आपलं, मेनी टू वन रिलेशन झाले. ओके, दिस इज अ एक्झाम्पल फॉर अ मेनी टू वन. म्हणजे काय आहे, एक कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आहे, पण कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट हे नाव आहे, पण त्या कम्प्युटर सायन्समध्ये काय आहे, नंबर ऑफ टीचर आहे, अकाउंटंट आहे, त्यानंतर सिक्युरिटी एक आहे. म्हणजे काय करतात, एका डिपार्टमेंटमध्ये काय करतात, नंबर ऑफ एम्प्लॉई काय करतात, वर्क करतात. त्याला काय म्हणतो आपण, मेनी टू वन मॅपिंग म्हणतोय. ओके, नाऊ सी द थर्ड पॉईंट इज अ मेनी टू मेनी. आता मेनी टू मेनी रिलेशनशिप आपण कशाला म्हणतोय बघूया. It is possible to connect one entity from set A with more than one entity set from set B is a vice versa. If more than one instance of the first entity is connected with more than one instance of the second entity, it is called a many to many relationship. बघा आपण काय म्हणतोय, मेनी कस्टमर मे प्लेस मेनी ऑर्डर. म्हणजे काय होतंय, आता काय करतात, सगळे कस्टमर आहेत ते काय करतात, मेनी प्रोडक्टची काय करू शकतात, तिथे ऑर्डर करतात. म्हणजे ते काय होऊ शकतं, मेनी कस्टमर मे प्लेस मेनी ऑर्डर. म्हणजे सी द एक्झाम्पल, बुक्स अँड स्टुडंट. बघा आपल्या लायब्ररीमध्ये काय आहे, आपल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाची लायब्ररी आहे, तिथे काय आहे, प्रत्येक बुक आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्याकडे जर असेल फॉर एक्झाम्पल, कोणाला जर न्यूजपेपर वाचायचं असेल तर ते घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कोणाला जर कादंबरी वाचायची असेल तर ते घेऊ शकतात. जर आपल्याला एखाद्या सब्जेक्टचं जर बुक वाचायचं असेल, म्हणजे एकच बुक आहे का नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल बुक अँड स्टुडंट. म्हणजे काय होतं, मेनी टू मेनी. म्हणजे एकच बुक काय घेऊ शकतं, नंबर ऑफ स्टुडंट घेऊ शकतात किंवा स्टुडंट काय करू शकतात. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ स्टुडंट असेल तर काय होतं, मेनी टू मेनी रिलेशनशिप. जर फिजिक्स सब्जेक्ट असेल, कम्प्युटर सायन्स असेल तर आपण काय करतो, एका सब्जेक्टचं एकच बुक रेफर करतोय का नाही. आपल्याकडे काय आहे, नंबर ऑफ बुक्स आहेत. म्हणजे ते कोणतं रिलेशन आहे, many to many mapping cardinality. Okay, this is a example for a many to many mapping cardinality. Okay, thank you.